ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। सांगलीत खून प्रकरणानंतर संतप्त इनाम धामणी ग्रामस्थांचा पोलीस मुख्यालयावर मोर्चा। नशेखोरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवरच। सांगली शहरातील लिमे परिसरात गाडीच्या हेडलाईट तोडण्यावरून झालेल्या वादातून क्रांतिकुमार बापूसो शेडबाये यांचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली। ही घटना त्यांच्या मुलासमोर घडल्याने परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली। घटनेनंतर इनाम धामणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी जमून पोलिसांना जाब विचारला। परिसरात वाढलेल्या नशेखोरांच्या त्रासाबद्दल वारंवार तक्रारी करूनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या घटनेमुळे सांगलीतील नशेखोरीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या खून प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघा आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतला आहे। प्रकरणाचा तपास सुरू असून सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। या घटनेच्या निषेधार्थ इनाम धामणीतील ग्रामस्थांनी पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। यावेळी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले। यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्वतः ग्रामस्थांचे निवेदन स्वीकारले। ग्रामीण व उपनगर भागातील पोलीस गस्त वाढवली जाईल। नशेखोरी व गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले। नागरिकांनी निर्भयपणे माहिती द्यावी। माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातील असंही या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं।